क्रेझी व्ह्यू आहे भाई, क्रेझी व्ह्यू इन कोकण. सो गुड मॉर्निंग गाईज. आज नेक्स्ट डे आहे आमचा डे 1 इन कोकण. दिस इज द व्ह्यू वी वोक अप टू. बघाल तुम्ही. आता आम्ही होतोय रेडी. मी तर झाली आहे, विराज झालं. आता बाकी आहे फक्त बर्थडे बॉय जो रेडी व्हायचा बाकी आहे. शोधतोय राधिकाच्या टूल किट मधून बघतोय मेरे चेहरे पे क्या अप्लाई हो सकता है. चल मी तुला करते रेडी. खूप खूप मोठं टूल किट आहे यार तुझं. खूप काय याच्यामध्ये. जसं गॅरेज मध्ये बघतो आपण, पाना असतो, स्क्रूड्रायव्हर असतो, ऑइल असतं भाई, तसं ते मुलींचं पण हे गॅरेज आहे. मुलींचं रिपेअर करण्यासाठी हे गॅरेज आहे. बस बस बस. आता तुलाच गरज पडते रिपेअर. मला फक्त ओनली सनस्क्रीन दे भाई. हे बघ सनस्क्रीन. हो फॉक्स राधिका हे सनस्क्रीन लावते. हे आहे आमचं OOTD. मैं नाचू तब तक तू बोले जब तक, मैं नाचू तब तक तू बोले जब तक. सो गाईज आता आम्ही चेकआउट करतोय. आता आम्ही या स्टेवरून चेकआउट करून आम्ही आमच्या नेक्स्ट स्टेवर जाणार आहे. ते आम्ही नंतर थोडं बंद कर ग्राउंड. ते आम्ही थोडं नंतर जाणार आहे. आधी आम्ही थोडं फिरू आणि मग आज रोड ट्रिप आम्ही फुल सक्सेसफुल करणार आहे. जिकडे जिकडे स्पॉट्स भेटलाय तिकडे भेटून. काय आम्ही खूप आराम केला पण आज आम्ही करू. हे लिफ्टचं स्पेस खूप कमी आहे यार. फक्त 100 kg ह्यामध्ये जातात. ते 2 माणसं एका टाइमला बघा, फक्त 2 माणसं उभे राहू शकतात विथ लगेज. मी निघालोय गाईस. सामान पण टाकून झालंय. काय शांत रोड आहे गाईस, एकदम शांत. एवढी शांतता मुंबईमध्ये मला वाटत नाही भेटेल. चलो सो गाईज आम्ही आता आरेवारे जवळ एक कॅफे आहे तिकडे आम्ही आता आलो आहे ब्रेकफास्टसाठी. कॅफे तर असं एकदम सिम्पल आहे पण ह्याचा जो व्ह्यू आहे बीच व्ह्यू आहे तर तुम्हाला दाखवतो. हे ते लोकेशन आहे आरेवारे. ब्रेकफास्ट विथ द परफेक्ट व्ह्यू. चला बांधून ठेवलं तर टेन्शन नाही. गाईज व्ह्यू बघा भाई, क्रेझी व्ह्यू भाई, क्रेझी व्ह्यू आहे. हा आरेवारेचा मेन बीच आहे. या साईडला रेस्टॉरंट आहे. चलो गाईज प्लॅन चेंज. इकडे व्ह्यू तर होता पण ब्रेकफास्टमध्ये ऑप्शन्स नव्हते. फक्त जातोय कुत्रा चिडायलाच लागला. हां मी आता इथे नाश्ता नाही केला. व्ह्यू तर इकडे खूप मस्त होता पण ब्रेकफास्टच नव्हता. आणि इकडे ते बेंचवाला स्पॉट आहे जो खूप फेमस आहे. ते बघा असे बेंच आहे तिकडे, तिकडे बसून तुम्ही व्ह्यू एन्जॉय करू शकतात. काय आम्ही आता इथे आलो गणपतीपुळेकडे. आम्ही आता 12 वाजता इथे पोहोचलो आहे. तर इथे आता आरती चालू आहे. हेच गेट आहे गणपतीपुळे. हेच गेट आहे ना. यांचा मागे बघू शकता इथे गेट आहे गणपतीपुळे. आम्ही ब्रेकफास्ट पण काय केलं नाही तर थोडं आम्ही खाऊ आणि नंतर आतमध्ये जाऊ. कारण आतमध्ये गेलं तर म्हणजे मला वाटतं 1-1.5 तास तर लागेलच ना पुन्हा दर्शन होईपर्यंत. ऊन आहे यार, खूप ऊन आहे. आम्हाला भाई भेटच नाही आहे आम्हाला जे खायचं आहे. सगळ्यांकडे ब्रेड ऑमलेट. भाई ब्रेकफास्टच्या शोधात एक तर पहिलाच आमच्या अंगात काही जीव नाही राहिला आहे. आता एवढं गरमीमुळे खायला पण काही भेटलं नाही. आता 2-3 लोकांना विचारत आम्ही इथे आलो आहे. इथे आहे जे आम्हाला खायचं आहे ते आम्हाला इथे भेटलं. थालीपीठ घेतो आणि खाऊ. फायनली आता आमचं ब्रेकफास्ट आलं आहे आणि एकदम कोकणातलं स्पेशल ब्रेकफास्ट आहे. थालीपीठ, घावणे, खोबऱ्याची चटणी आणि कोकणी पिपल.
मी थालीपीठ पहिल्यांदा खाल्ले. घावणे वगैरे खाल्ले मी पण दिस फॉर द फर्स्ट टाइम. काही लोक बोलतात ते चाय सोबत घावणे ट्राय करायला पाहिजे. चाय नाही चहा. चहा सोबत घावणे माणसं सांगतात तर ट्राय केलंच पाहिजे. फर्स्ट टाइम मी ट्राय करणार आहे. बघूया खरंच चांगलं लागतं. मला तर वियर्ड वाटतंय खूप पण काय सेन्स आहे म्हणजे मला नाही आवडलं. चटणीसोबत भारी लागतं. नाही आवडलं. सगळं आपापली टेस्ट आहे. नाहीच ना तुला डोसावर चटणीच आवडली. चला आता खाऊन भेटतो तुम्हाला. बाय बाय. सो गाईज आमचं आता खाऊन पिऊन मस्त झालंय. पोट खाली आता आता एनर्जी आली आहे. आता बडबड अशी करणार आहे. एकदम आता जोशमध्ये स्टार्ट केलंय. मला ॲक्च्युली मला ट्रॅव्हलिंगचा खूप त्रास होतो आणि ते पण रिकामी पोट असलं तर मला अजूनच त्रास होतो. तर माझं डोकं खूप जड राहिलं. पण आता एकदम बरं वाटते, रिफ्रेशिंग वाटते. जरा आलो आहे आणि समोरचा व्ह्यू बघून तर अजूनच मस्त वाटते. आता आम्ही एंटर केलं आहे फायनली गणपतीपुळे मंदिरमध्ये. बघूनच खूप मस्त वाटतं. मला वाटतं मी लहानपणी खूप लहान असताना एकदा आलेली इकडे. हो, फॅमिलीसोबत आलेली खूप लहान असताना. तर मला एवढं क्लिअर मेमरी नाही आहे इकडे एक्झॅक्टली. पण नवरा माझा नवसाचा मूवी तर बघितलंय. अरे हा त्या मूवी मध्ये आहे इकडे. तर मग त्यामध्ये आहे हे मंदिर. तर आम्ही ते इथे खूप जुनं होतं. आता हे वालं थोडं डेव्हलप केलं बीचवरच डायरेक्ट त्याची एंट्री बीचवर. ते मागून आहे एंट्री बीचसाठी. तर बघू आता आतमध्ये जाऊ. काय मस्त आहे. मस्त व्ह्यू आहे. तुम्ही बघून म्हणजे हे बघूनच मन प्रसन्न होईल. आता एवढा वेळ आम्ही उन्हात होतो, एवढं इरिटेट होत होतं की यार काय क्लायमेट आहे काय. पण जसं एंटर केलं तसं आता बरं वाटतंय. थोडं पीसफुल वाटतंय. आता जाऊ आतमध्ये. आय डोंट थिंक आतमध्ये कॅमेराज अलाउड असतील पण बघू जर झालं तर. असं काय नोटीस तर नाही तर मग स्टार्टलाच नोटीस असतं तसं. नसेल तर आकाश नक्की कुठून ना कुठून जुगाड करून. असं नाही जे रूल्स फॉलो करून करायचं. कळलं मी इथे ह्यासाठी आलोय. बसलो चौकीत बर्थडेच्या दिवशी. दे फटाफट फटके. इकडून आहे बीचचा एंट्री आणि हे आहे मंदिर. आणि इथे आम्ही इथं आमचे पादत्राणे ठेवू. तर आता आम्ही फुलं घेतोय. इकडे हे सगळे आहेत दुकानं. चला बापरे गरम आहे. पूर्ण रिकाम आहे तरी पण आम्हाला एवढं असं झिगझॅग करत चालत जायचं आहे. हा अच्छा हे डायरेक्टवालं असेल मग. नाही गायज हे डायरेक्टवालं आहे. नाही तर मला वाटतं हे नॉर्मल टाईमला हे बंद असेल तर तेव्हा झिगझॅग करत जावं लागेल. पण थंड आहे इथे. इथे एवढं गरम नाही वाटत ना. गर्दी कमी आहे तर बरं आहे ना. आधी का थोडं उन्हात फिरून ना वैताग तर आलेला आहे. फायनली आतमध्ये येऊन आता तुला असं आठवतंय का इकडचं? मला देवळाच्या आतला आठवतं. मला बाहेर ते तर नसेल चेंज झालं. हे बाहेरचं सगळं चेंज झालं असेल. इकडे मला वाटतं भंडारा पण लागलाय का? ते प्रसाद असतो रोज असतो. रोज असतं हे? इकडे प्रसाद असतो रोज भेटतं बोलतो असं राहतो. आणि तो प्रसाद सारखा नाही आहे. महाप्रसाद बोलतात. आणि पोटभर आहे इथे. पोटभर आहे. हे माहीत असतं आधी का नाश्ता नसता केला. अरे हे माहीत असताना बाहेर नाश्ता नसता केला. हां चांगलंच आणि भेटतं तुला. हे मंदिर आहे. हे मंदिर आहे इथे. हां ते बंद करतो. इथे कॅमेरा अलाउड नाही तर मी फोन बंद करतोय. आम्ही दर्शन करू मग येऊ. सो गाईज आमचं आता दर्शन झालंय आणि आता आम्ही बाहेर आलो. ऊन खूप आहे पण काही मंदिर काय सुंदर असं मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर. आई ग खूप चटके लागतायत. रेती जर जास्तच लागतायत.
गाईज आम्ही आता कशेरी बीच करून एक जागा आहे तिकडे आम्ही आलो आहे. रस्ता एकदम असा ऑफ रोड होता, तर आम्हाला समजत होतं की आम्ही बरोबर जातो आहे की नाही. त्यानंतर आम्ही आता पोचल्यावर आम्हाला कळलं की हां चला आलो तर आहे बरोबर. तर जर तुम्ही काबो दे रामा गोवामध्ये जर तुम्ही काबो दे रामा बीचवर जर गेला असेल तर मग हे म्हणजे तसंच आहे, थोडं फील तसंच आहे. रस्ता पण तसाच आहे, पूर्ण ऑफ रोड करत थोडं तुम्हाला यायचं आहे आणि हाईटवर आहे. तर आम्ही आता विचार केला पाण्यामध्ये जाऊ आम्ही, पण जर हायटाईड नसेल तर गाईज काही असा व्ह्यू आहे इथून. हा वरून आहे, आम्ही नंतर खाली जाणार आहे. हे बघा ही जागा आहे, ही जागा आहे. तिकडे आम्ही आता खालून उतरून जाऊ. तर प्लॅन होता की पाण्यात थोडं जाऊ, पण आता हायटाईड खूप जास्त आहे. काय सुंदर आहे भाई. तिकडून जातो ना. आम्ही पाण्यात जाणार होतो म्हणून मी आणि भोसलेने शॉर्ट्स घातलेले. मी पॅन्ट घालतोय आता. चड्डीवर तिकडे काय फोटो सगळे पासपोर्ट साईज फोटो काढायला लागतील. कुछ फायदा नाही आहे पासपोर्ट साईज फोटो निकाल के. तो फटफट गाडीमध्येच पॅन्ट घालू. पोरांचं हे सही आहे भाई. खडे खडे किधर भी चालू हो जाओ बच्चे. मस्त क्लायमेट असताना यार मजा आली असते. पुन्हा थोडंसं एनर्जी थोडी डाऊन होऊन जाते, पण व्ह्यू बघून मस्त एकदम. बाईक असते रे इथपर्यंत आम्ही आलो असतो, पण काजला तिकडेच पार्किंग आहे, तिकडे थांबावं लागतो. काय आहे यार हे, काय आहे एकदम थाली बायलँड बोलतो मी. बाली थायलंड. झिप लाईन पण आहे का इकडे? हा, इकडून डायरेक्ट रस्सी बांधून डायरेक्ट खाली. कोणता? हा, सामानसाठी असेल. काय बाकी डोकं लावलं, पण काय मस्त वाटतं यार. थोडं हायटेडचा टाइम थोडंसं मागे पुढे असलं असतं. चढताना वाट लागणार आहे. चढताना बोलल्यांना वाट लागणार आहे. हो तेच. काय क्रेझी व्ह्यू आहे भाई, क्रेझी व्ह्यू. इकडून खाली उतरू शकतो, पण आता हायटेड खूप आहे तर थोडं रिस्की होतं ना. मस्त आहे. फिरायचं म्हणून आम्ही येतो आणि ही मॅडम भाई ठुस आता माणसारखी येऊन बसली आहे. मला थंडीच्या सीझन मध्ये फिरव ना. अरे असं थोडी असतं भाई, थंड ठिकाणी फिरव ना. फिरायची आवड असते ना. मग बघ मी कुठे कुठे काय काय करते. रॉक क्लाइम्बिंग पण केलं असतं. रॉक क्लाइम्बिंग माय गॉड. पूर्ण खाली जाण्यात फायदा नाहीये. असं केव टाईप आहे तिकडे. केवच्या मध्ये त्याचं पूर्ण बीच आहे. गरज नसताना असं उतरायचं नाही. थोडा हायटाईड आहे भाई. इकडचं पाणी एकदा खेचतं. हे आपलं मुंबईचं पाणी नाही, गावचं पाणी आहे. मस्ती बघा भाई, मस्ती बघा. अरे मत जाओ भाई, मत जाओ. तो आता तर गेला मुलीला पण घेऊन गेला. आता आम्ही इथून निघतोय. चढताना तर मजा आलेली, सॉरी उतरताना तर मजा आलेली, पण चढताना आमची जिरली भाई. खूप ऊन आहे यार, खूप ऊन आहे. थोडं रिफ्रेशिंग गाईज बघा. फिरायची इच्छा असली ना, हे पण येतात फिरायला अशा ठिकाणावर जिकडे 4 व्हीलर पण यायला थोडंसं आम्हाला हे होत होतं. तिकडे भाई कोणतरी विकलांग आलंय. विकलांगच बोलतो ना,
हँडिकॅप माणूस आलाय. ठीक आहे सगळ्यांना तेच तर right म्हणजे असतं, right असतं. ठीक आहे कसं पण. चांगली गोष्ट आहे म्हणजे. घरात नका बसू, थोडंसं या फिरायला. ऊन आहे, पाऊस आहे, थंडी आहे, बर्फ आहे, तरी घाबरलं नाही पाहिजे. फक्त उन्हात येऊ नको. अरे ऊन तर असणारच. महाराष्ट्रात ऊन पण कडकच पडतो आणि पाऊस पण कडकच पडतो. फोटो पकडू याचं मनच नाही भरत आहे भाई. फोटो काढतच चाललंय. व्हिडिओ काढ. तूच बोललीस काय? तब तलक तू बोले जब तलक. चलो भैया, आता 100 किलोमीटर आम्हाला जायचं आहे. आमचं जे 8 वाजता आपल्याला हॉटेल आहे आता 98 किलोमीटर दाखवत आहे. आता आम्हाला पोचायला 8 वाजतील मला वाटतं. मग आता जाऊन फक्त आम्ही चिल करू, जेवू आणि बस झोपून जाऊ. हाय गाईज, आम्ही फायनली चेक इन केलं आहे आमच्या या फार्म हाऊसमध्ये अँड इट इज व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी प्रिटी, व्हेरी एस्थेटिक, व्हेरी एलिगंट. तुम्ही बघाल हे एंट्रन्स आहे ह्याचं. आजूबाजूला फुल नेचर आहे, सगळं एकदम मस्त आहे. तर आम्हाला एकदम रिलॅक्सिंग वाटतं इकडे येऊन. पण आम्ही खूप थकलेलो, आम्ही चेंज वगैरे केलं. आता आम्ही लिटरली आमच्या नाईट सूट्समध्ये आहोत. सो आकाशने पण चेंज केलं आहे अँड त्याचा आज बर्थडे आहे. तर आम्हाला त्याला सांगायचं नव्हतं की आम्ही काय करणार आहे त्याच्यासाठी सेलिब्रेट किंवा काय, कारण आम्ही ऑलरेडी एवढे सगळे थकलो आहे की आमच्यामध्ये काय एनर्जीच नव्हती काय करायची. सो लास्ट नाईट आम्ही एक छोटासा पेस्ट्री मागवलेला असंच केक कटिंगसाठी. पण ते तर काय आम्ही इकडेच होतो. तर आज त्याला एक्सपेक्टेड नाही आहे की आम्ही त्यासाठी काही मागवू किंवा, कारण इथे अवेलेबल पण काहीच नाही आहे. सो अनएक्सपेक्टेडली आता केक येईल त्याच्यासाठी. आय होप तो खुश होईल हे बघून, थोडा चिअरअप. सो गाईज, आकाशचा केक फायनली आला आहे. तर आता आम्ही बड्डे सेलिब्रेशनसाठी जाऊ. त्या लोक सगळे रेस्टॉरंटमध्ये बसलेत, मी रूममध्ये आलेली इकडे असंच. काय राणी काय यार. आणि तो मला अरे तू त्याच्या समोर, तो माझ्याकडेच बघतोय, मी कसं थांब. आणि तो मलाच बोलतो तिकडे ठेवतो मी. केक कोणासाठी मागवलाय काय एकदम आज सरप्राईज. भाई मी नर्वस होतो यार असं. पण सरप्राईज झालास ना तू. मलाच विचारतो कुठे ठेव. एकदम झगमग बॉक्स होता, कुठून मागवलास केक? मी नाही मागवलं, या लोकांनी मागवलं. नाईस. इकडे तोच मिळतो, झगमग केक. सो गाईज आम्ही आता जेवायला आलोय. अर्ध जेवण झालं. पण गाईज खरंच टेस्टी जेवण आहे यार खूप. आम्ही बटर चिकन आणि चिकन चंगेझी मागवलं. हे खरंच चांगलं आहे. आणि याच्या आधी तंदुरी मागवली. तंदुरी पण एकदम ज्युसी होती भाई. असं तंदुरी ज्युसी असली ना तर मला आवडतं असं. तेव्हा ना पेंट टाकायचं त्याच्यामध्ये आणि ते मांस खायचं. कशामध्ये? घुले भेटायचे असे एवढूशे आणि वेगवेगळे डिझाईन आणि मस्त कलर वगैरे असायचे त्याला. तर ते असे एक त्याला उकळायचं पूर्ण मिठाच्या पाण्यात टाकून. तुझ्या इथे भेटतंय हे पण ह्याच्याकडे जवळचे ना, समुद्रावर. आमच्या इकडे ते नदीवरचे मासे भेटतात. अशा टॉपिक चालू आहे ना, हे तिघं बरोबर रिलेट करतात आहे. घुले काय, फणसा काय, पेज, आटल्या, गोट्या असे. मी फक्त ऐकायचं काम करतोय, कारण आमच्या इथे असं काय नाही. आमच्या इथे तुमच्या इकडे तुमचं गाव सांग. हाँ तुमचं गाव सांगितले वो मैं बताऊंगा. तुम लोग को बाद में बताऊंगा, लेके जाऊंगा तुम लोग को. काहीच एवढं खा खाल्लंय आणि जसं हात धुवून आलाय शी लागली आहे भाई. आणि आता येथे एक टोटके सांगतोय की जर प्रेशर आलं तर काय करायचं. नका बच्ची काय करायचं, कसं उभं राहायचं, असं उभं राहायचं, पायाची अशी गाठ मारून उभं राहायचं की त्याने प्रेशर कमी होतो. काय टोटके भाई. असंच उभं आहे गाडीवर आहे. पण 1.5 तास थांबवले, 1.5 तास. तेव्हा पण मला वाटतं खाली असंच बसलेला. ब्रेक क्लच पण एकदम माझ्या रिव्हर्स झालेले, इकडे क्लच इकडे ब्रेक.
भाई साहब. पूर्ण टाइम या लोकांचे टॉपिक हेच असतात यार. पूर्ण शी आली सुसू आली. कसं थांबायचं, कसं करायचं. कशाडी मी तो व्ह्यू पेट्रोल एकदाच भरलाय पण दिवसातून 10 वेळा पेट्रोल पंपवर गेलोय. ती तर बिना दरवाजाच्या एवढी जोरात आली. दरवाजा नव्हतो तिकडे जाऊन करून लागले की बाई. केक आलेला आहे. भाई पॅकिंग बघा भाई पॅकिंग. हे नाही का फ्रँक केक. अच्छा हा आरामात करून टाकू नंतर. एक प्लेट आहे ना छोटी तुला. एक सबस्क्रायबर वाढला नाही. हॅपी बर्थडे आकाश. मध्ये लिहिलंय. कलर सोडतच नाही पिछा. कोणतं गाणं हवंय? अरे असं काय नाही जाणं नको लोक. लावा लावा. आकाश. निळा आकाश. ते स्काय मुळे ते बस आता सेमच असं नको घेत बघू. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. जसं स्कूलमध्ये बेस्ट फ्रेंडला घेऊन जातात ना तसं केक द्यायला पण जातो. हा. मी पकडतो तू कापून. अरे अरे